नमस्कार मंडळी, मी प्रिया गोडबोले, मराठी विश्व न्यू जर्सीची उपाध्यक्ष आणि रंगदीप 2025ची यावर्षीची उपसंपादक. मंडळी, यावर्षी रंगदीप अनुभवायला आणि साजरा करायला 2 अतिशय महत्त्वाची आणि गोड कारणं आहेत बरं का. ती म्हणजे यावर्षी रंगदीपचे हे 35वे वर्ष आहे आणि त्याचमुळे हे वर्ष अतिशय खास आहे. दुसरं कारण म्हणजे मागच्या वर्षी भारत सरकारतर्फे मराठी भाषेला अभिजात मराठीचा दर्जा प्राप्त झाला होता. आणि खरं तर मागच्याच वर्षी ठरवलं होतं की यावर्षीची रंगदीपची थीम काय असणार आहे ती. तर ठरवल्याप्रमाणे रंगदीपची यावर्षीची 35व्या वर्षाची आपली थीम असणार आहे अभिजात मराठी. यावर्षी आपल्याला खरं तर इतकी सुंदर संधी चालून आली आहे जिथे आपण मराठी भाषेला, संस्कृतीला, आपल्या परंपरांना, नवीन जुन्या विचारांना मानवंदना देऊ शकतो. काही दिवसांपूर्वी आम्ही पाठवलेले आवाहन तुम्हाला मिळालेले असेलच आणि ज्यामध्ये आम्ही अशी बरीच उदाहरणं तुमच्यासमोर दिलेली आहेत. तुम्ही ती वापरून किंवा त्यांची साथ घेऊन अनेक विषय निवडू लिहू शकता. दरवर्षीप्रमाणे अनेक प्रकारच्या स्पर्धा देखील आम्ही तुमच्या भेटीला पाठवलेल्या आहेत. सर्वप्रथम काव्यस्फूर्ती स्पर्धा. या स्पर्धेत आम्ही तुम्हाला 2 निवडी म्हणजे ऑप्शन्स दिलेले आहेत. एक आहे अभिजात मराठी असे लिहिलेले एक चित्र आणि दुसरं आहे मराठी भाषेवर आधारित 2 काव्यपंक्ती, जी वापरून तुम्हाला 20 ओळींपर्यंतची कविता करून आम्हाला स्पर्धेसाठी पाठवायच्या आहेत. दुसरी स्पर्धा असणार आहे शब्दकोड्यांची आणि ते शब्दकोडे आपल्या मराठी विश्वच्या वेबसाईटवर आम्ही ऑलरेडी अपलोड केलेलं आहे. ते तुम्हाला डाउनलोड करून, प्रिंट करून आणि स्वच्छ अक्षरात लिहून म्हणजे सोडवून त्याची स्कॅन्ड कॉपी आम्हाला ईमेलनी पाठवायची आहे. कृपया शब्दकोडे सोडवलेल्या पानाचा फोटो काढून आम्हाला पाठवू नका, कारण जर का तो अस्पष्ट आला तर परीक्षक तो बाद करू शकतील. मंडळी, तिसरी स्पर्धा असणार आहे शब्द गुंफण. यावेळीसुद्धा आम्ही 10 शब्दांचा गुच्छ तयार करून तुमच्यासमोर ठेवलेला आहे. ते पूर्ण 10 शब्द वापरून तुम्हाला कमीत कमी 10 ते 12 ओळींची कविता किंवा 10 ते 12 ओळींची लघुकथा लिहून आम्हाला स्पर्धेसाठी पाठवायची आहे. लहान मुलांसाठी आणि युवकांसाठी सुद्धा याच विषयांवरचे लेख किंवा त्यांच्या आवडीच्या विषयांवरचे लेख, कविता इत्यादी तुम्ही आम्हाला पाठवू शकता. शिवाय बऱ्याच मुलांना आणि युवकांना जर का मराठीत लिहिणं शक्य नसेल तर त्यांनी ते इंग्लिशमध्ये लिहून आम्हाला पाठवलं तरी चालणार आहे. मात्र ही सवलत फक्त लहान मुलांसाठी आणि युवकांसाठी असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जाहिराती. मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे की रंगदीपचा हा अंक जर का आपल्याला खास वाटत असेल, हवाचा संग्रही ठेवावासा वाटत असेल तर त्याचे सारे श्रेय जाते आपल्या खंबीर जाहिरातदारांना आणि त्यासाठी आपल्याला जाहिरातदारांची खूप मदत लागणार आहे. आपल्याला पुष्कळ वर्षापासून साथ देणारे जाहिरातदार जे आहेत त्यांचे तर आम्ही कायम ऋणी राहूच, परंतु तुमच्यामध्ये कोणी नवीन उद्योजक असतील, लहान मोठे व्यावसायिक असतील तर त्यांनी पुढे येऊन आपल्या व्यवसायाची जाहिरात रंगदीपमध्ये द्यावी असे मी तुम्हाला सर्वांना आवाहन करते, विनंती करते. यावर्षी आपल्या संपादक असणार आहेत न्यूयॉर्कच्या सौ अर्चना परळकर आणि त्यांची भेट लवकरच आम्ही तुम्हाला करून देणार आहोत. या व्हिडिओ आवाहनाद्वारे मी सर्व साहित्य रसिकांना सांगू इच्छिते की तुम्ही रंगदीपचे आवाहन पुन्हा एकदा वाचावे. ज्यामध्ये तुम्हाला काहीही प्रश्न असतील तर ते नक्की आमच्यापर्यंत पोहोचवावेत आणि लवकरात लवकर तुमचे साहित्य, कथा, कविता, चित्रकला इत्यादी आमच्यापर्यंत पोहोचवावेत. तर अशाही आपल्या 35व्या वर्षाच्या रंगदीप अंकासाठी तुम्ही सज्ज आहात का? आम्ही तर सज्ज आहोत तुमचे लेख वाचायला आणि निवडायला. खाली दिलेल्या ईमेलवर आम्हाला तुम्ही ईमेल करू शकता. हा ईमेल ID तुमच्या वेबसाईटवर, मराठी विश्वच्या वेबसाईटवर आणि तुमच्या ईमेलमध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल. शिवाय तुम्हाला माझा ईमेल ID माहिती असेल, priya.godbole.चौथई@मराठीविश्व.org. या ईमेलवर सुद्धा तुम्ही तुमची प्रश्न आणि तुमचे साहित्य मला पाठवू शकता. अनेक धन्यवाद.